Hello, my dear students. From our value education, we are going to see lesson number 4, proud to be what I am. म्हणजे आपण जे आहो जसे आहो त्यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःवर अभिमान असला पाहिजे. ओके, प्राऊड म्हणजे अभिमान असणे. नाउ सी, दिस इज द स्टोरी ऑफ कल्लू द क्रो. एक क्रो आहे ज्याचं नाव कल्लू आहे, त्याची ही स्टोरी आहे. इन अ जंगल लिव्ड शेरा. शेरा हा जंगलमध्ये राहत होता. द लॉयन किंग. आणि तो शेरा कोण होता? लॉयन किंग. ऑल ॲनिमल्स अँड बर्ड्स रिस्पेक्टेड देअर किंग अँड लिव्ड हॅपीली इन द जंगल. ओके, वन डे शेरा announced that a beauty contest would be held next Sunday morning. The king of the jungle, one day he announced that in our jungle next Sunday morning we will have a beauty contest. Beauty contest म्हणजे जसे विश्वसुंदरीचे कॉन्टेस्ट असतात ना तसं. He told all the birds and animals to take part in the कॉन्टेस्ट. सगळ्या ॲनिमल्स आणि बर्ड्सला त्यांनी यामध्ये भाग घेण्यासाठी सांगितलं. ही सेड दॅट द मोस्ट ब्युटिफुल ॲनिमल ऑर बर्ड विल गेट अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम हिम. ओके, सो कल्लू द क्रो लुक्ड ॲट हिमसेल्फ इन द मिरर अँड सेड, ओ, I can never win the most beautiful title. So he decided to go away from the jungle and flew out. मग तिथं जो एक कल्लू नावाचा क्रो राहायचा, त्यांनी स्वतःला आरशामध्ये पाहिलं आणि त्याला असं वाटलं की मी तर असा कुरूप आहे दिसायला, तर मी हे कॉन्टेस्ट कधीच जिंकू शकत नाही. म्हणून तो ते जंगल सोडून उडून जातो. वन्स ही वॉज आउटसाइड द जंगल, he saw a dead peacock who's beautiful. And when he was out of the jungle, that time he saw a dead peacock. म्हणजे एक मरून पडलेलं मोर त्यांनी बघितलं आणि त्याचे सुंदर पंख, फेदर्स म्हणजे पंख, वेर स्कॅटर्ड ऑल ओव्हर. ते जमिनीवरती पडले होते. कल्लू picked up a few feathers and stuck them to his body. आणि त्यामधले काही पंख उचलून त्या कल्लू क्रोनी आपल्या स्वतःच्या बॉडीवरती ते लावले. अँड peeped into the nearby pond. आणि तिथं जे एक तळं होतं त्याच्यामध्ये तो स्वतःला बघतो. फुल ऑफ वॉटर. ही फाउंड हिमसेल्फ लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि ते पंख लावून त्याला असं वाटलं की तो खूप सुंदर दिसत आहे. As he looked at his reflection in the water, he said, "Oh, I can now take part in the beauty contest." आणि आता त्याला असं वाटलं की आता मी खूप सुंदर दिसतो, मग मी त्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकतो. सो ही वेंट अँड स्टूड विथ ऑल द अदर बर्ड्स अँड ॲनिमल्स. मग त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. शेरा वॉज इम्प्रेस्ड विथ कल्लूज लुक्स. मग त्या शेराला, किंग ऑफ द जंगलला कल्लूचा हा लुक आवडला. अँड डिक्लेअर्ड हिम द विनर. आणि त्या कल्लूला त्यांनी विनर घोषित केलं. बट बिफोर गिविंग हिम द प्राईज, शेरा सेड. पण त्या कल्लूला प्राईज देण्याच्या आधी शेरा म्हणायला, ओ, इफ यू लुक सो गुड, आय एम शुअर यू कॅन सिंग वेल टू. म्हणजे जर तू इतका छान दिसत असशील तर तू सुंदर असं गाणं पण म्हणत असशील, तुझा आवाज पण खूप मधुर असेल. प्लीज सिंग अ सॉन्ग फॉर एव्हरीवन. तू आमच्या सगळ्यांसाठी एक गाणं म्हण. कल्लू गॉट कॉट ॲज ही कुड नॉट सिंग. आता आपल्याला कावळ्याचा आवाज माहीत आहे आणि तो गाणं म्हणू शकत नाहीत, म्हणून तो पकडला गेला. ही कुड ओनली काव लाईक अ क्रो. तो फक्त काव काव करू शकतो. शेरा द लॉयन किंग गॉट व्हेरी अँग्री अँड थ्रू आउट कल्लू फ्रॉम हिज जंगल फॉर एव्हर. मग त्याची चोरी पकडली गेल्यामुळे शेराला त्याच्यावरती खूप राग आला आणि त्यांनी त्याला कायमचं जंगलमधून बाहेर फेकून दिलं. देन ईच ॲनिमल हॅज ॲटलिस्ट वन क्वालिटी विच अदर्स डोंट हॅव. ॲनिमल्स, बर्ड्समध्ये जर आपण बघितलं त्यांच्यामध्ये एक विशिष्ट अशी क्वालिटी असते, गुणधर्म असतो, जो बाकीच्या ॲनिमल्स किंवा बर्ड्समध्ये नसतो. आता ते काय आहे? कोकिळा माहिती आहे?
इट हॅज अ मेलोडियस व्हॉइस. सकाळी सकाळी बघा ती ओरडते, तिचा आवाज खूप सुरेख असतो, खूप सुंदर असतो. ईगल, चील, इट इज पॉवरफुल अँड कॅन फ्लाय व्हेरी हाय. ती खूप उंच उंच गरुड वरती उडू शकतं. इट ऑल्सो हॅज शार्प आईज. त्याचे डोळे पण खूप शार्प असतात. अँड कॅन सी एनिथिंग इन द डिस्टन्स टू. जरी तो खूप वर उंच आकाशात उडत असला तरी त्याला जमिनीवरती असणारं सगळं काही छान दिसत असतं. टायगर, इट इज व्हेरी स्ट्रॉंग. चित्ता, इट इज द फास्टेस्ट ॲनिमल इन रनिंग. हो की नाही. बटरफ्लाय, इट इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल बिकॉज इट्स व्हेरी कलरफुल. ऑस्ट्रिच, इट इज द फास्टेस्ट टू लेगेड ॲनिमल इन द वर्ल्ड. ते सगळ्यात फास्ट पळू शकतं ते बर्ड असून पण. डॉग, कुत्रा, इट इज व्हेरी लविंग अँड लॉयल. तो आपल्यावर खूप प्रेम करतो आणि खूप प्रामाणिक असतो तो. शीप, इट हॅज अ लॉट ऑफ वूल. त्याच्यामुळे आपण स्वेटर, मफलर बनवू शकतो. अँट, इट कॅन लिफ्ट वेट दॅट इज मोर दॅन इट्स ओन वेट. आपण मुंगी जर बघितली तर ती आपल्या स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलू शकते. टॉर्टोइज, इट हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग शेल. त्याचं कवच ते खूप स्ट्रॉंग असतं. ओके, सो वी शुड बी प्राऊड वॉट वी आर. म्हणून आपल्यामध्ये जे आहे, आपण जसे आहोत त्याच्यावरती आपल्याला अभिमान असला पाहिजे. वी शुड नॉट ट्राय टू इमिटेट और कॉपी द अदर वन्स. लाईक कल्लू, he picked up the feathers of that dead peacock and he wanted to win the beauty contest, but he got caught. तो पकडला गेला कारण तो खोटं बोलला. तो इतका सुंदर नव्हता. जरी तो तितका सुंदर नसला पण आपल्याला देवाने जसं बनवलेलं आहे, आपण आपल्या स्वतःवरती अभिमान बाळगला पाहिजे. ओके, so till that time listen to this video very very carefully and along with this read the lesson. Next session we will discuss the question answers and other exercises from the textbook. Till that time take care. Bye.